राज्याचे माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकरांना खरातच्या कुटुंबियांचा पुळका आल्याचं समोर आलंय। केसरकर खरातच्या अत्याचाराच्या बळी ठरलेल्या शेकडो कुटुंबांचं दुःख मनस्ताप विसरले का? त्यांचं सहकुटुंब आहे, त्यांना पत्नी आहे, त्यांना मुलगी आहे, त्यांना मुलगा आहे। पत्नी पाठोपाठ आता मुलगाही फरार। हर्षवर्धनचा तपास यंत्रणांना चकवा, यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर सवाल। हर्षवर्धनची 2 दिवस चौकशी केली, मग पाळत का ठेवली नाही? परवानगीशिवाय पलायन करत SITला चकवा दिला कसा? पत्नीनंतर मुलगाही गायब झाला, मग SIT नेमकं करतेय काय? खरात कुटुंबीय पुराव्यांशी छेडछाड करण्याची किंवा परदेशात पळून जाण्याची शक्यता वर्तवली जाते। हवाला रॅकेट चालवणाऱ्या खरातच्या मुलाला शोधून काढण्याचं आव्हान आता SIT समोर असणार आहे। त्याला कुणाचं राजकीय किंवा अंतर्गत पाठबळ मिळतंय का? प्रकरणामागचा खरा मास्टरमाइंड कोण आणि या पळवापळवी मागे नक्की कुणाचा हात आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल।